करते। सुरुवातीची बातमी महत्त्वाची आहे, कारण भोंदू अशोक खरातला अगदी थोड्याच वेळात ऑनलाईन पद्धतीने कोर्टात हजर केलं जाणार आहे। नाशिक सत्र न्यायालयामध्ये भोंदू अशोक खरातला हजर केलं जाणार आहे। सरकारी वकील शैलेंद्र बागडे कोर्टात दाखल झालेले आहेत। न्यायमूर्ती इचपुराणिक यांच्या समोर ही सुनावणी होणार आहे आणि अगदी थोड्याच वेळात या सुनावणीला सुरुवात होणार आहे। व्हीसीद्वारे भोंदू खरातला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। तर शिर्डी पोलीस भोंदू खरातचा ताबा मागणार आहेत। शिर्डी पोलीस आज राहता न्यायालयामध्ये अर्ज दाखल करतील। शिर्डी जमीन प्रकरणामध्ये अशोक खरात मुख्य आरोपी आहे आणि या प्रकरणातील 2 आरोपी आधीच अटकेत आहेत। कल्पना खरात मात्र फरार आहे। जमीन व्यवहार बनावट खाती चौकशीसाठी शिर्डी पोलीस ताबा मागणार आहेत। तर भोंदू खरातला आज कोर्टात हजर केलं जाणार आहे। खरातची दुसऱ्या गुन्ह्यातील पोलीस कोठडी आज संपतेय। आजही सुनावणी ऑनलाईनच होणार आहे। पुढील गुन्ह्यात एसआयटी पुन्हा ताबा मागण्याची शक्यता वर्तवली जाते। नाशिकमधील भोंदू बाबा खरातला आज कोर्टात हजर केलं जाणार आहे। दुसऱ्या गुन्ह्यातील पोलीस कोठडी आज संपणार असून एसआयटी पुन्हा ताबा मागण्याची शक्यता आहे। एसआयटीनं मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अनेक महत्त्वाचे खुलासे केलेत। मागच्या वेळीप्रमाणेच आताही भोंदू खरातला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कोर्टात हजर केलं जाण्याची शक्यता आहे। भोंदू बाबा खरात प्रकरणात तक्रारींचा आकडा वाढलाय। आणखी 11 महिलांनी पुढे येत लैंगिक शोषणाचे आरोप केलेत। आतापर्यंत पीडित महिलांच्या एकूण 19 तक्रारी आल्या आहेत। ऊर्जा, पूजा आणि शरीर शांतीच्या नावाखाली शोषण केल्याचा खरातवरती आरोप आहे। भोंदू खरात विरोधात आतापर्यंत 12 गुन्हे दाखल झालेत। भोंदू खरातच्या नावावर तब्बल 100 मालमत्ता असून त्याची जवळपास 200 कोटींहून अधिक किंमत असल्याची माहिती समोर आली आहे। कुटुंबियांच्या नावावर देखील 70हून अधिक प्रॉपर्टी असल्याचे मोठे खुलासे तपासातनं समोर आलेत। खरातनं दैवी शक्तीच्या नावाखाली भीती दाखवून जमिनी मिळवल्याचा आरोप आहे। खरातच्या 35 मालमत्तांची कागदपत्र ईडीच्या हाती लागली असून आर्थिक तपास वेगानं सुरू आहे।